13 वर्ष वाट बघत होती या संधीची, एका सिलेक्शनची, पण तेही होत नव्हतं। एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये गेले, 5 मिनिटं देखील मला पॅनल समोर बसता आलं नाही। बाहेर आली, अक्षरशः ढळाढळ रडले। काय करते वैशू, तू डी.एड केलंय, तू BA इंग्लिशमध्ये केलंय, तरी तुला एका CBSE पॅनल समोर बसता येत नाही। म्हणून अश्रू डोळ्यातून बघवत नव्हते आणि अंगावर शहारे येत होते। आज त्याच प्रकारच्या कॉन्व्हेंटमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि मला जॉब लागलेला आहे। चला तर माझ्या संघर्षाची कहाणी मी तुमच्यासोबत शेअर करते। मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि आजचा हा प्रवास अपयशातून यशाकडे, संघर्षातून समोर जाणाऱ्या स्त्रियांकडे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे न थांबणाऱ्या स्त्रीचा आणि स्वतःवर विश्वास ठेवून आपण कसं जग जिंकू शकतो आणि जर आपल्यात विश्वास असला तर आपण काहीही करू शकतो आणि काहीही मिळवू शकतो, हे आज मी माझ्या प्रयत्नातून स्वतः माझ्यासाठी सिद्ध केलेलं आहे। तर याच यशाची कहाणी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पण छान मोटिवेशन मिळेल, कारण तुमच्याकडून मला ऊर्जा मिळते आणि माझ्याकडून तुम्हाला ऊर्जा मिळते। चला तर सुरुवात करूया। 2008ला डी.एड झालं। वाटलं होतं डी.एड झालं, छान शिक्षकाची नोकरी मिळेल म्हणून बाहेर आले डी.एड करून आणि लगेच आपली CET झाली। तेव्हा CET एका मार्काने हुकली आणि आभाळ कोसळलं। असं वाटलं एवढा अभ्यास केला आणि एका मार्काने आपलं मेरिट गेलं। तेव्हा मला छान मार्क होते, तेव्हाही माझा नंबर लागलेला नाही। मग TET देत राहिले, पण पास व्हायचं काही नाव होत नव्हतं, कारण लग्न झालं होतं, मुलं झाली होती, अभ्यासात वेळ मिळत नव्हता, कळत नव्हतं काय करायचं। 5-6 वर्ष तशीच गेली आणि अशाच वेळेस मग थोडे मुलं मोठं व्हायला लागले आणि ठरवलं की आता कुठेतरी स्वतःच्या करिअरला पुन्हा सुरुवात करायची, म्हणून एका कॉन्व्हेंटच्या शाळेत गेली। कॉन्व्हेंटच्या शाळेत गेल्यानंतर तिथे पॅनल बसलेलं होतं आणि चांगली प्रतिष्ठित शाळा होती आणि ठरवलं की आता आपण जॉब करायचा, म्हणून तिथे गेले होते। तर खरं सांगते मैत्रिणींनो, अक्षरशः मी मागे पण हा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलाय। मी 5 मिनिटं सुद्धा त्या पॅनल समोर बसू शकले नाही, त्यांच्या प्रश्नांना स्वतःला इंट्रोड्यूस करू शकली नाही। म्हणजे मी एवढा माझ्यात कॉन्फिडन्स कमी झालेली होती, मी स्वतः इतकी निगेटिव्ह थॉटमध्ये जगत होती आणि पॅनल समोर बसायला मला 5 मिनिटं त्यांना उत्तरं सुद्धा देता आली नाही। बाहेर आली, अक्षरशः ढळाढळ रडली आणि ठरवलं की नाही, हे बरोबर नाही आहे। म्हणजे काय करायचं आपल्या आयुष्यात आपल्याला हेच माहित नाही की आपण स्वतः एखाद्या इंटरव्ह्यू ठरवलं, स्वतःवर विश्वास ठेवला। आणि मला वाटते ती वेळ होती 2016-17ची। तेव्हापासून स्वतःवर वर्क करायला सुरुवात केली। वर्क करता करता मला मग अशा ज्या छोट्या छोट्या शाळा असतात ना, जिथे फक्त प्री प्रायमरी सेक्शन असतात, तिथे जाऊन इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली, इंग्रजी शिकायला सुरुवात केली, स्वतः वर्क करता करता व्होकॅब्युलरी शिकायला सुरुवात केली, काय डेव्हलप करावं लागते, कुठल्या माझ्या स्ट्रेंथ आहे, कुठली विकनेस आहे, हे करता करता मग मी लहान लहान शाळेमध्ये काम करायला सुरुवात केली। अशीच मी माझी एक सांगलीची शाळा आहे, त्याचे फोटोग्राफ तुमच्यासोबत शेअर करते आणि ती माझी पहिली शाळा होती। तिथे मी माझं काम करायला सुरुवात केल्यानंतर मला आत्मविश्वास वाढायला लागला की मी करू शकते, मी कुठल्या तरी मला डेव्हलप करू शकते स्वतःला, मला स्वतःवर विश्वास वाढत गेला। अशा भरपूर शाळांमध्ये मग मी छोट्या छोट्या शाळांमध्ये, मग तिथनं मग मी नागपूरला आली। नागपूरवरून मग तिथे पण मी 1-2 वर्ष छोट्या शाळांमध्ये, लहान शाळेत काम करून हार मानली नाही, स्वप्न थांबवले नाही, स्वतःवर वर्क करत करत राहिले आणि त्यानंतर पेपर देत राहिले। यातच मग मी CTET पास केली, सेंट्रलची, KVSचा अभ्यास करत राहिले आणि माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला आणि त्यात माझं KVS कॉन्ट्रॅक्ट बेस्ड टीचर म्हणून सिलेक्शन झालंय। आणि हाच माझ्या आयुष्यातला खरा बदल होता, कारण जरी तो कॉन्ट्रॅक्ट बेस्डचा जॉब माझ्यासाठी कमी कालावधीचा असला तरी मी त्यात एवढं भरपूर काही शिकले की मला अक्षरशः माझ्या आयुष्यात पूर्ण चेंज झाला, स्वतःवरचा विश्वास डेव्हलप झाला आणि पर्सनॅलिटी पण डेव्हलप झाली। स्वप्न जरी मोठी होती तरी घर सांभाळून सगळं करायचं होतं। सोपं नव्हतं पण कठीणही नव्हतं, शक्य होतं पण अशक्य नव्हतं। म्हणून तुम्हाला सांगते, वय झालं म्हणून कधी थांबायचं नसतं। अशीच माझी मी स्वप्नांना पुढे करायला सुरुवात केली, मिरर स्पीकिंग करत गेली। मिरर स्पीकिंग म्हणजे आरशासमोर स्वतः उभं राहणं, इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करणं, आपण इंटरव्ह्यू कसा फेस करतो त्याची प्रॅक्टिस करणं, कारण आपल्या शिक्षकांच्या जागा 2-2, 3-3 वर्ष निघत नाही, जॉब कसा लागणार, अभ्यास तर आपण भरपूर करतोय पण एका मार्काने मेरिट जाते। आताही या सेकंड फेजमध्ये मला 103 मार्काने आमची कॅटेगरी 104 वर क्लोज झाली, तिथे पण माझं सिलेक्शन झालं नाही। जर आपण असंच बसून रडत राहिलो, मला गव्हर्नमेंट जॉब लागेल तेव्हा मी शिक्षक होईल, हा विचार जर केला
तर मग आपल्याला आणखी 5-6 वर्ष भरतीची वाट पाहावी लागेल, कारण आपल्याला घरकाम जबाबदाऱ्या सांभाळून जेव्हा नोकरी लागेल तेव्हा नोकरी करू, चांगले मार्क्स मिळतील आणि जागा निघतील तेव्हा नोकरी करू. पण मग असं थांबायचं का, स्वतःला डेव्हलप करत राहायचं. माझं असं मत होतं म्हणून मी कधीच हार मानली नाही. मी घरकामासोबत स्वतःला डेव्हलप करत राहिली. आणि मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे काही दिवसापूर्वी की मी अशा ज्या भंडाऱ्यातल्या काही प्रतिष्ठित शाळा आहेत CBSE, तिथे माझे मी रिझ्यूम दिले आणि त्यांचे मग मला कॉल आले. आता तुम्हाला सांगते की माझं सिलेक्शन भंडाऱ्यातल्या एका प्रतिष्ठित शाळेवर झालेलं आहे. ती CBSE मधली भंडाऱ्यातली 5 पैकी एक नामांकित शाळा आहे आणि लवकरच मी तिचं नाव पण सांगेल तुम्हाला आणि माझा जॉईनिंग दिवस पण दाखवेल आणि आपला फर्स्ट डे पण दाखवेल. त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझी जर्नी तुम्ही बघू शकाल आणि माझ्यासोबत तुम्हाला मोटिवेशन मिळत राहील. तर बघा काय झालंय, मग मला रिझ्यूम दिल्यानंतर त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं. मला वाटलं माझा इंटरव्ह्यू होईल एवढ्या मोठ्या शाळेत, पण घाबरले नाही, कारण माझा आत्मविश्वास प्रबळ होता. माझी जिद्द, चिकाटी, माझी जी तयारी होती ती मी पूर्ण करून गेलेले होते. बसले, पॅनलनी इंटरव्ह्यू घेतला, लगेच म्हणाले तुम्हाला डेमो द्यायचा. मी तयार होते, माझं TLM टीचिंग एड्स सोबत घेऊन गेले होते. डेमो दिला, डेमो छान झाला. लगेच म्हणाले तुम्ही आता दोन्ही पात्र झालेले आहेत, तुम्हाला पेपर द्यायचा आहे. मी म्हटलं हो, कारण माझा अभ्यास मी करून गेलेले होते. पेपर पण दिला आणि त्यांनी मला म्हटलं की तुमचा आम्ही 2-3 दिवसात रिझल्ट डिक्लेअर करू म्हणून. मी म्हटलं ठीक आहे. घरी आले, आत्मविश्वास प्रबळ होता, स्वतःवर विश्वास ठेवायचा, नक्की पॉझिटिव्ह विचार करायचा. आपला अभ्यास करत राहिले. MAचे पेपर चालू होते माझा अभ्यास सुरू होता आणि निगेटिव्ह विचार करत नव्हते, फक्त पॉझिटिव्ह विचार करत होते की जे होईल ते छान होईल आणि चांगलं होईल. अशातच एके दिवशी कॉल आला की मॅडम तुम्हाला आमच्या संस्था चालकांना भेटायचं आहे, तुमचं सिलेक्शन 50% झालेलं आहे. आनंद डोळ्यात मावत नव्हता. ज्या पॅनल समोर CBSEच्या मी 5 मिनिटं बसू शकत नव्हते, तिथे आज माझं अर्ध सिलेक्शन झालेलं होतं, अर्ध रिमेनिंग होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग तुमच्यासोबत ही जर्नी शेअर करताना मला पण खूप छान वाटते, कारण माझ्यापासून तुम्हाला मोटिवेशन नक्कीच मिळेल आणि तुम्ही पण काहीतरी नक्कीच करू शकाल, म्हणून तुमच्यासोबत ही जर्नी शेअर करत आहे. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी संस्था चालकाच्या भेटीसाठी गेले. त्यांनी माझा 22 मिनिटं इंटरव्ह्यू घेतला आणि खरंच तुम्हाला सांगते मी 22 मिनिटं तिथे बसले, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली, कारण स्वतः कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता, सेल्फ रिस्पेक्ट होता, सेल्फ डेव्हलपमेंट होता, म्हणून करू शकले. म्हणून तुम्हाला नेहमी सांगते की स्वतःतली ग्रोथ ओळखा, स्वतःतला सेल्फ कॉन्फिडन्स ओळखा, स्वतःला डेव्हलप करा, कारण आपण परिस्थितीशी 2 हात करायला नेहमी तयार असतो. नंतर तिथे बाकी आणि मग तो दिवस आला. त्यांचा मला कॉल आला की मॅडम तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. खरंच खूप छान वाटत होतं की ज्या अशा मोठ्या शाळेंमध्ये मी 5 मिनिटं बसू शकत नव्हतो, आज बघा माझ्या अंगावर शहारे येतात. आज मला त्या शाळेतून फोन येतोय की मॅडम तुमचं सिलेक्शन झालंय. खूप छान वाटतंय. जरी गव्हर्नमेंट टीचर नाही तरी आज मी एका प्रतिष्ठित शाळेत टीचर म्हणून काम करेल. तो अनुभव माझ्यासाठी खूप छान असेल आणि मी जॉईनिंग नक्की करणार आहे तिथे, कारण जरी प्रायव्हेट असली, CBSE स्कूल असली, तरी त्या शाळेत आपल्याला डेव्हलप करता येतं, स्वतःला घडवता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश स्पीकिंग आपलं आणखी छान होतं बॅकग्राऊंडमध्ये. म्हणून मी माझा अभ्यास पण सुरू ठेवणार आहे, माझं घरकामासोबत माझा जॉब पण आता कंटिन्यू करणार आहे आणि हीच जर्नी आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, कधी घाबरायचं नसते, कधी घाबरायचं नसते. वय झाले म्हणून थांबायचं नसते किंवा माझं गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन होत नाही म्हणून हातपाय गाळून बसायला फक्त रडायचं नसते किंवा मला मार्क कमी मिळाले म्हणून फक्त पाऊल मागे करायचं नसते. जिथे संध्या येतील तिथे चालत जायचं. बघा मी माझी जर्नी जी आहे ना ती 2000 पासून स्टार्ट केली होती. 2000च्या लहान लहान शाळेवर मी काम केलं, तिथून माझा एक्सपिरियन्स घेत आला. मी स्वतःला डेव्हलप करत राहिली, मी इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करत राहिली आणि असं कधीच झालं नाही की मी मोठ्या पगाराची वाट बघितली. मी कधीच बघितली नाही, कारण मला माहीत आहे आपली कॅपॅसिटी, आपली कॅपेबिलिटी आपण हळूहळू डेव्हलप करत असतो. कारण माझं सगळं शिक्षण मराठी मीडियममधून झालेलं आहे आणि मराठी मीडियममधून शिक्षण झालेल्या स्त्रियांना किंवा मुलींना इंग्रजीमध्ये फ्लुएंट असणं फार कठीण जातं, हे मला माहिती आहे. आणि असाच प्रॉब्लेम तुम्ही पण फेस करत असाल, त्यामुळे नक्की तुम्ही स्वतःला हळूहळू डेव्हलप करा, स्वतःच्या विकनेस ओळखा, स्वतःला ओळखा, माझ्या स्ट्रेंथ कुठल्या आहे, मी कुठे भर देऊ, त्याच्यामुळे मी समोर जाऊ शकेल. आणि आपण असं करताना स्वतःला त्या पायरीवर नेऊन ठेवू शकतो. म्हणून एक एक पाऊल उचलायची गरज असते, आत्मविश्वास वाढायचा असतो, डेव्हलपमेंट आपोआप होत असते.
चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा प्रवास कसा वाटला आणि नक्कीच पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येते. फर्स्ट डे फर्स्ट जॉईनिंग स्कूल. भेटूया लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या ग्रोथला वर नेण्याचा पूर्ण प्रयत्न करा. सेल्फ डेव्हलपमेंट करा. बाय.